आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीमुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सध्या सगळीकडे प्रत्येकाची जिल्हा सत्र न्यायालयाची शिपाई, हमाल, कनिष्ठ लिपिक या पदाची रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि सर्वच ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी आपापले गुण माहीत करून घेतलेले आहेत. किती गुण मिळालेले आहेत. तर बरेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गुण मिळालेले आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्याचा संभ्रमाचा प्रश्न आहे की मला एवढे एवढे गुण मिळालेले आहेत आणि मला टायपिंगला बोलवतील का? आता जर आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कनिष्ठ लिपिक या पदाचा जर विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना गटानुसार गुण मिळालेले आहेत. आता गटानुसार असं का म्हणत आहे मी, कारण की 15 ते 20 मध्ये तुम्ही जर आजूबाजूचा विचार केला तर बरेच विद्यार्थी जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तर 15 ते 20 मार्क भरपूर जणाला आहेत, भरपूर जणाला. त्याच्यानंतर 20 ते 25 किंवा 24 23 पर्यंत 20 ते 23 भरपूर जणाला 20 ते 23 मार्क आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडे कमी आपल्याला गट मिळेल 25 ते 27 28 पर्यंत क्लर्कसाठी सांगालो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर विद्यार्थी मिळणार आहेत. त्याच्यानंतर 28 प्लस त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे अशा पद्धतीनं गट होत गेले आणि गटानुसार म्हणजेच गुणांची गुण रेषा ही पडत गेली. तर आता या ठिकाणी असा महत्त्वाचा प्रश्न पडतो की या पद्धतीने आम्हाला गुण मिळालेले आहेत आणि कट ऑफ किती लागेल, कट ऑफचा प्रमाण किती लागेल, टायपिंगची प्रॅक्टिस करावी किंवा न करावी. आता मित्रांनो, स्पेशल जे क्लर्क कनिष्ठ लिपिक या पदाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आहे की मित्रांनो, अभी तो ये झाकी है, अभी पूरा पिक्चर बाकी है. असं का म्हणत आहे की कारण याच्या अगोदर आपण तलाठी भरतीमधला प्रसंग बघितला होता. 30 गुण वाढले होते. आता त्याच पद्धतीनं 30 गुण तर वाढणार नाहीत, पण क्लर्कसाठी नॉर्मलायझेशन होणार आहे. आता नॉर्मलायझेशन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे विद्यार्थ्यासाठी टायपिंगला बोलवण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 15 मार्क आहे त्यांचे 20 मार्क देखील होऊ शकतात. त्याच्यानंतर 18 मार्कवाले 22 पर्यंत जातात, 22 वाले 25 पर्यंत जातात, 25 वाले 28 पर्यंत 30 पर्यंत जातात आणि 30 प्लस त्याच्या पुढे म्हणजेच नॉर्मलायझेशन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. म्हणजेच आत्ताही तुम्ही या ठिकाणी तुमचं जे शेवटपर्यंत आशा सोडू नका. अजून तुमची आशा बाकी आहे. म्हणजे नॉर्मलायझेशन बाकी आहे, म्हणजे तुमची आशा बाकी आहे ज्यांना कमी मार्क मिळालेले आहेत. अशाने सुद्धा तयारी करायची. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत अजून डिक्लेअर झालेलं नाही. त्याच्यामुळे सुद्धा प्लस पॉईंट आहेत की ह्याच विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी 30 प्लस आहेत तेच विद्यार्थी आपल्या जिल्ह्याचे असतील असं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी असते मित्रांनो, काही पर्सेंटेजमध्येच विद्यार्थ्यांना हाय लेवलचे मार्क असतात आणि सर्वच विद्यार्थ्यांना हाय लेवलचे मार्क नसतात. उदाहरणार्थ 30 ते 35 मार्क असतील सर्वच विद्यार्थी. तुम्हाला काय उदाहरणार्थ एका ठिकाणी 10,000 फॉर्म आले, 10ला 10,000 लोक तुम्हाला तसे मिळणार नाहीत. एका साथ बोलविणार आहेत आपल्याला. तर त्या जागेनुसार किती कट ऑफ लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे. सर्वच जिल्ह्यामध्ये कट ऑफ हा सारखा जाणार नाहीत आणि त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यामध्ये किती मार्क मिळाले त्यानुसार तो कट ऑफ लागेल. म्हणजेच एखाद्या जिल्ह्याचा कमीसुद्धा लागू शकतो आणि एखाद्या जिल्ह्याचा जास्तसुद्धा लागू शकतो. आता ही काल परवाची तलाठी भरती झाली, त्याच्या अगोदरची तलाठी भरती जी झाली होती त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उदाहरणं माहिती आहे. लातूर या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी कट ऑफ लागला होता, कोणी विचारसुद्धा केला नव्हता. त्याच पद्धतीनं सुद्धा प्रत्येक जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे शेवटपर्यंत आशा सोडायची नाही. टायपिंगची प्रॅक्टिस राहू द्या. शेवटपर्यंत सांगतो, टायपिंगची प्रॅक्टिस राहू द्या. आणि त्याच्यामधला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना समजा 18 जरी मार्क असले आणि त्या पट्ट्याला टायपिंगला बोलवले आणि तो जर हँड असेल मित्रांनो, लक्षात असू द्या, त्याची जर टायपिंग हँड असेल, मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग असेल तर तो 100% लागणार म्हणजे लागणार. जरी आता उदाहरणार्थ समजा 2000 मुलं बोलवणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचा नंबर 2000 वा जरी असला आणि त्याची टायपिंग परफेक्ट असली मराठी आणि इंग्लिश, तर त्याचं सिलेक्शन हा 100% होणार. त्यामुळे मित्रांनो तुम्ही घाबरू नका. मला एवढेच मार्क मिळाले, थेरीला कमी मार्क मिळालेत, आता मी कसं करू. तर तुम्ही फक्त टायपिंग व्यवस्थित चालू राहू द्या. फक्त वाट पहा की
टायपिंगसाठी मला त्यांनी बोलवावं. तर टायपिंगसाठी बोलवलं तर तुमची टायपिंग ही व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस ठेवा, म्हणजे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी 100% होणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा सांगायचं म्हणजे ते किती मुलं बोलविणार आहेत. तर उदाहरणार्थ समजा मित्रांनो, शेवटचा कट ऑफ लागला 18ला आणि 18चे विद्यार्थी भरपूर आहेत. एकच विद्यार्थी असेल अशातला भाग नाही, तर 18 ज्याला मार्क पडलेत एक्झाम्पल, तसले जास्त 100 विद्यार्थी असेल किंवा 50 विद्यार्थी असेल तर सर्वांनाच ते बोलवणार आहेत. म्हणजे सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळं टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.